राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत। शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीकडे त्यांच्याच मतदारसंघातील म्हणजेच बारामती मतदारसंघातील लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना या शरद पवारांच्या निवृत्तीबद्दल काय वाटतं हे आज आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते आहेत, त्याचबरोबर पुरंदर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बंडू काका जगताप आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ विद्युतज्ञ अण्णा खाडे हे देखील आहेत। काही ग्रामस्थ आपल्याबरोबर आहेत आणि आणखी काही लोक आपल्याबरोबर येणार आहेत। तर शरद पवारांच्या या निवृत्तीबद्दल काय वाटतं, काय सांगाल कोलते साहेब? माझा तुम्हालाच पहिला प्रश्न आहे की शरद पवारांनी राजकीय संन्यास घ्यायचं म्हटलं किंवा राजकीय निवृत्ती घ्यायचं म्हटलं, त्यांच्या निवृत्तीकडे तुम्ही कसं पाहता? पवारसाहेबांचा आणि माझा जवळपास 50 वर्षाचा संबंध आलेला आहे। मला आठवतं की साधारणतः 30 वर्षापूर्वी शिवाजी मराठा संस्थेच्या कार्यक्रमात बाबूराव घोलप यांची 61 पवारसाहेबांची सादर केली पवारसाहेबांच्या उपस्थितीत। 25 वर्षापूर्वीची घटना असावी आणि त्यांनी त्यावेळेस जाहीर केलेलं होतं की साथीनंतर आपण आपल्या स्वतःच्या कामासाठी वेळ राखून ठेवण्याची गरज आहे। म्हणजे माझी इच्छा आहे की मग माझ्या आवडीचं काम करावं, शेतात जावं, वाचन करावं, संगीत ऐकावं, पुस्तकं वाचावीत आणि महिलांचं काम करावं, सेवाभावी संस्थेचं काम करावं, विद्याप्रतिष्ठानसारख्या संस्था मोठ्या केल्या त्याच्यात काम करावं। ही त्यांची मी स्वतः माझ्या कानाने ऐकलेली घटना आहे। त्याच्यानंतरसुद्धा अनेक वर्षे मी त्यांच्याशी बोलत होतो की साहेब तुमच्या मनात आहे पण हे घडू शकतं का? प्रत्येक वेळी महाराष्ट्रातली भारतातली राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली की तुमची इच्छा असली तरीसुद्धा तुमच्यासारखी व्यक्ती राजकारणातून निवृत्त होण्याची ही वेळ नाही, असंच चित्र निर्माण झालं। लोकसभेला सुद्धा साहेबांनी जवळपास बळजबरीनं त्यांनी सांगितलं की मला आता लोकसभेला उभा करू नका। 2009 सालापासून सुप्रियाताई निवडून येतात, त्यामुळं आत्तासुद्धा मला असं वाटतं की थोडासा मनावर दगड ठेवून त्यांनी ठरवलं आहे की मला आता राज्यसभासुद्धा जाण्याची गरज नाही। साहेबांच्या वयाला मर्यादा आहेत आणि त्यांची जुनी कल्पना आहे की आपण साधारणतः वय झाल्यानंतर 70-75 वर्षानंतर तर करूच नाही, पण जितकं तुम्हाला शक्य आहे तेव्हा आपण निवृत्त व्हायला हरकत नाही। पण मात्र पवारसाहेबांच्या बाबतीत त्यांच्या मनात असलं तरीसुद्धा मतदारांनी, कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी आणि राजकीय परिस्थितींनी त्यांना या क्षणापर्यंत निवृत्त होऊ दिलेलं नाही। पण मला खात्री आहे की पवारसाहेब आता ह्या 1.5 वर्षाची त्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा कुठलीही निवडणूक तर लढवण्याचा विषयच नाही, पण मात्र ते कुठल्याही सभागृहामध्ये जाण्याची इच्छा नाही आणि ते जाणार नाहीत। त्यांची तशीच भावना आहे। आम्ही लोकांनी कितीही दबाव आणला तरी मात्र ते मनमोकळेपणानं त्यांनी जे सांगितलं तीच प्रक्रिया ती राबवतील असा मला विश्वास आहे। शरद पवारांचा एकूणच राजकीय कार्यकाळ बराच तुम्ही जवळून अनुभवलेला आहे। त्यांचा राजकीय कार्यकाळ कसा होता आणि त्यांच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतलेत असं तुम्हाला सांगता येईल? खरं तर पवारसाहेबांची राजकीय कारकीर्द मी जवळून पाहिली। अखंड काँग्रेसमध्ये ते होते आणि त्यांनी स्वतः मी माझ्या कानाने ऐकले, मला स्वतःही सांगितले की काँग्रेसमध्ये असताना त्यांना जी वागणूक दिली जायची ज्येष्ठांच्याकडून, श्रेष्ठींच्याकडून, ती मात्र कमीपणा आणण्याची होती। ते विरोधी पक्षनेते होते, त्यावेळेस त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही जम्मू काश्मीरला जाऊन फारुख अब्दुल्लांना भेटा किंवा तुम्ही बिहारला जाऊन भेटा, पण त्यांना पहाटे निरोप यायचा की तुमच्याऐवजी इतर कुणाला तरी पाठवायचे ठरले। अशा कितीतरी गोष्टी होत्या, पक्षामध्ये होते पण ताकदीच्या माणसाला दिल्लीमध्ये फारसं महत्त्व द्यायचं नाही असं पूर्वीचं धोरण होतं आणि म्हणून पवारसाहेबांनी कंटाळून पक्षाची स्थापना केली, किंबहुना त्यांना खरं म्हणजे पक्षातून काढलं। अजूनही लोक तळमळ करतात की त्यांनी पक्ष सोडायला नको होता, ते पंतप्रधान झाले असते, तशी स्थिती नाही। सोनिया गांधींनी त्यांना विचारलं की मी पंतप्रधान झाल्यावर काय प्रतिक्रिया येतील किंवा पुढं काय घडेल, आणि म्हणून पवारसाहेबांनी सांगितलं तुम्ही जर पंतप्रधान झाला तर तुमचा विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा हा निघेल। आणि तेवढाच एक मुद्दा त्यांनी लिखित स्वरूपात संगमा आणि तारिक अनवर आणि पवारसाहेबांनी लिखित स्वरूपात दिला आणि त्याच दिवशी त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं। लोकांना या गोष्टी माहिती नसतात, तरीसुद्धा त्यांची नाळ मात्र शेवटपर्यंत असं होतं की आपण जरी वेगळे झालो तरीसुद्धा युती आघाडी म्हणून आपण आघाडीच्या बरोबर राहायचं, काँग्रेस विचाराबरोबर राहायचं। आणि नंतरच्या काळात त्यांनी 10 वर्ष
केंद्रीय कृषी मंत्री होते. आजही त्यांचा पक्ष छोटा असला तरी आपल्या मतभेद न होता आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला पक्षाची मर्यादा पक्षाचं कामकाज करता येईल. आणि म्हणून पवारसाहेब हे काँग्रेस पक्षातच नाहीत परंतु काँग्रेस पक्षाच्या जवळ आहेत. मधल्या काळात त्यांनी एक स्टेटमेंटही केलं. त्यांना आमच्यासारखे खूप लोक म्हणतात की साहेब आता आपला छोटा पक्ष आहे. मध्ये या फुटीच्या उंबरठ्यावर उद्वेगानं लोक म्हणाले साहेब आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा. पवारसाहेबांनी एकदा हेही सांगितलं की कदाचित आम्ही काँग्रेसमध्ये जाऊ, कधी जाऊ हे मात्र सांगता येणार नाही. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीचं नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळाली आणि सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे साहेब आणि उद्धवजी यांच्या विचारानं यांचा प्रचंड पवारसाहेबांचा विश्वास आहे. त्यामुळं नरेंद्र मोदीच्या विरोधात महाविकास सत्ता आणण्यासाठी महाविकास आघाडीची सध्या तरी ते महाविकास आघाडीचं नेतृत्व करतात आणि त्यांचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष अस्तित्वात आहे. तोच वाढवण्याचा तो प्रयत्न सुरू आहे. शरद पवारांवर बरेच वेळा असा आरोप केला जातो वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून ते मुख्यमंत्री झाले. याच्याकडे तुम्ही कसं बघता? खरंच असं काय झालं? एखाद्या परिस्थिती तशी होती? शरदरावजी पवारसाहेब त्यांनी पोलोदची निर्मिती केली. त्याच्या अगोदर 2 काँग्रेस एकत्रित आल्या आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले आणि नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. नाशिकराव तिरपुडे यांना बोलण्याला मर्यादा नव्हत्या. ते काँग्रेसचे होते. वसंतदादा त्यावेळचे आरएस काँग्रेस या पक्षाचे होते आणि साहेबांनी एकत्र होते. पवारसाहेबांनी यशवंतरावजी आणि शरदराव पवार आरएस काँग्रेसमध्ये होते त्या काळातल्या. या परिस्थितीमध्ये एकत्र सरकार चालवताना काही कसरती कराव्या लागतात. पण नाशिकराव तिरपुड्यांनी भयंकर स्टेटमेंट केलं की यशवंतरावजी चव्हाण हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. पूर्णपणे शरदरावजींच्या विचारांनी वागणारे अनेक लोक होते. दादासाहेब रुपवतेसारखे ज्येष्ठ लोक होते. तर सगळ्या लोकांनी पवारसाहेबांच्यावर एक दबाव आणला की असल्या सरकारमध्ये आपल्याला राहायचं नाही. आणि आबासाहेब निंबाळकर किंवा आमचे साताऱ्याचे खासदार होते किसनवीर या सगळ्यांनी मिळून शरदरावजींनी सांगितलं की सरकार आपल्याला पाडायचे आणि वसंतदादांचं सरकार पाडल्याशिवाय यशवंतरावजी चव्हाण साहेबाला नावं ठेवणारे तिरपुडे दूर होणार नाहीत. आणि म्हणून थोडं अनपेक्षितपणे शरदरावजींना पुढं करून त्यावेळेस जनता दलाची साधारणतः 100 लोक होते. पवारसाहेबांच्या बरोबर 45-50 लोक होते आणि शरदरावजी पवारांना 38व्या वर्षी मुख्यमंत्री होण्याची संधी आली. कदाचित महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा उदय झाला असं समजून पवारसाहेबांनी वसंतदादाच्या सरकारचा पाठिंबा मात्र काढून घेतला. महाराष्ट्रातील लोकांना हे आवडलं नाही. पण शरदरावचा त्याच्यामध्ये किती दोष होता मला याची शंका आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांना मानणारे अनेक कार्यकर्ते, अनेक आमदार, मंत्री त्यांनी मात्र पवारसाहेबांच्यावर एक दडपण निर्माण केलं आणि तुम्ही माझं ऐकायचं. एक प्रसंग आता होता की शरदरावजी पवारसाहेब यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्याबरोबर बोलत होते. त्यांचे ते मानसपुत्र होते. त्यांनाही दुःख वाटलं. आपण साहेबांना सुद्धा आपण नीट सांगितलेलं नाही आणि फोनवर बोलत असताना काही प्रमुख लोकांनी तो फोन फेकून दिला आणि पवारसाहेबाला सांगितलं तुमचे 2 आता कापलेले आहेत. आम्ही सांगेल तसं मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची. पवारसाहेबांचा या विषयामध्ये फार दोष नाही. ज्येष्ठांच्या भूमिकेला आणि चव्हाण साहेबांच्या प्रेमापोटी त्यांना ही भूमिका स्वीकारावी लागली ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही सुद्धा शरद पवारांबरोबर बरेच दिवस काढलेले आहेत. काय सांगाल? शरद पवारांनी निवृत्तीचे जे संकेत दिलेले आहेत ते तुम्हाला आवडलेत का? शरद पवार अजूनही राजकारणात हवे आहेत? आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब खऱ्या अर्थानं 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतात. तर त्यावेळेस पवारसाहेबांनी राजकारणातून निवृत्त व्हावं कदापि आम्हाला ते मान्य नाही. कारण सर्वसामान्य तळागाळातल्या घटकापर्यंत पवारसाहेब सहजतेने उपलब्ध होतात. आमच्या सासवडचा एकच विषय सांगतो. ज्यावेळेस पाणी टंचाई होती त्यावेळेस सासवड शहराला त्यांनी वीर ते सासवड नगरपालिका या कामाला तातडीनं मंजुरी करून घेऊन केंद्रातून आम्हाला ती स्कीम आणून दिली आणि सासवड शहराचं जी पाणी टंचाई गंभीर समस्या उद्भवली होती त्यावेळेस त्यांनी आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. सांगायचं तात्पर्य एकच, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञांनी दुसऱ्या हरित क्रांतीचे जनक म्हणून संबोधलेले लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहेत. आणि म्हणून तळागाळातला शेतकरी असेल किंवा कामगार, कारखानदार,
उद्योजक या सर्वांनाच ते हवे आहेत. आणि म्हणून पवारसाहेब हे राजकारणातून कदापिही निवृत्त होऊ नयेत अशी आमच्या सर्वसामान्य तळागाळातल्या घटकाची नागरिकांची मागणी आहे. खरं तर शरद पवारांनी दुसरी हरित क्रांती आणली. दुधाचा प्रकल्प असेल किंवा अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्याचं असेल, हे शरद पवारांनी केलं आणि म्हणूनच शरद पवार हे राजकारणात हवेत असं या भागातील काही लोकांना वाटतंय. आपल्याबरोबर ज्येष्ठ विधितज्ञ आहेत. काय सांगाल शरद पवारांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत. बऱ्याच काळ तुम्ही शरद पवारांबरोबर होता, शरद पवारांना तुम्ही चांगलं जाणता, त्यांच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? 1975 सालापासून मी पवारसाहेबांच्यावर काम करतो आणि पवारसाहेबांचं नेतृत्व आम्ही सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांचे विचार, त्यांची दृष्टी, त्यांना असणारं व्हिजन राजकारणाचं हे आम्हाला सर्वांना मान्य आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत. आता तर परवा तुम्ही प्रश्न विचारला की त्यांची राजकीय निवृत्ती ते होणार आहेत, पण माझ्या माहितीप्रमाणे शरदरावांनी जे परवा स्टेटमेंट केलेले पवारसाहेबांनी, ते स्टेटमेंट असं आहे त्यांचं, माझे आता फक्त 1.5 वर्ष राज्यसभेचे राहिलेले आहेत. ती 1.5 वर्ष संपल्यानंतर मी संसदीय राजकारणातून निवृत्त होतो. म्हणजे राजकारणामधून संसदीय राजकारण जे त्यांनी 50 वर्षापेक्षा जास्त काळ केलं, ते संसदीय राजकारणापासून ते दूर होण्याची त्यांचे संकेत त्यांनी दिले आणि कुठली निवडणूक लढवायची नाही. लोकसभा असेल, राज्यसभा असेल, कुठल्या निवडणुकीच्या मार्गातून आता सत्तेच्या संसदेच्या राजकारणात जायचं नाही असा त्यांचा निर्णय आहे. राजकीय संन्यास घेणं आणि संसदेच्या राजकारणातून निवृत्त होणं हे दोन वेगळे भाग आहेत. राजकीय ते स्वतः शरदराव पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक मार्गदर्शक आहेत. आज आपण पाहतो की वयाच्या 84व्या वर्षी पवारसाहेबांसारखा माणूस दुर्धर आजाराला तोंड देत महाविकास आघाडीचं नेतृत्व करतो. हे नेतृत्व करताना सत्ता हातात नसताना अनेक लोक आकृष्ट होऊ शकतात. रामराजे निंबाळकरांसारखे आपण जर फलटणची त्यांची बैठक असेल किंवा रमेश थोरात असतील किंवा आणखीन अन्य बरेच लोक त्यांच्या जे आकृष्ट झाले आणि त्यांच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याकरता आणि तिकीट मागण्याकरता हे इच्छुक होतात. तर त्यांची जी त्यांचं जे एक लाईन ऑफ पॉलिटिक्स जे आहे, राजकारणातलं जी त्यांची दिशा आहे, ही दिशा काय आहे की शाहू फुले आंबेडकरांचे जे काही विचार आहेत, समतेचे विचार, सेक्युलरिझमचे विचार, ही जी पवारसाहेबांची पुरोगामी विचारसरणीची जी काही दाटणी आहे, ही महाराष्ट्रामध्ये जी लोप पावत चाललेली आहे, ती विचारसरणी पुन्हा शरदरावांनी जिवंत केली आणि ती विचारसरणीला आधारित आज ही लोक त्यांना आकृष्ट झालीत. आणि कदाचित हा जो महाराष्ट्राचा पहिल्यापासूनचा 50 वर्षाच्या राजकारणातला हा जो विचार आहे, हा विचार मान्य असणारे जे अनेक मतदार आहेत, हे पवारसाहेबांच्या मागे जाणार आहेत. पवारसाहेबांच्या मागे जाणारा मतदार आज पुरंदरमध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे. साहेब आले, साहेबांनी पाहिलं, साहेबांनी नमस्कार केला, एवढं जरी लोकांना जरी झालं तरी त्यांना मानणारा एक वर्ग आहे, मतदार आहेत. आणि तो मतदार साहेबांना विसरत नाही. साहेबांची स्मरणशक्ती इतकी दांडगी आहे की साहेब सहज म्हणून विचारतात, हरविडाला गेल्यानंतर बाबुराव ताकोले गेले कधी, किती वर्ष झाली त्यांना जाऊन, अमुक कुठं आहेत. म्हणजे इतकी स्मरणशक्ती असणारा राजकारणातला हा माणूस आणि माणूस ओळखणारा माणूस, त्यांची विचारसरणी जी आहे ती पुरोगामी विचारसरणी महाराष्ट्रात टिकावी आणि ती जी ज्योत आहे ती ज्योत तेवत ठेवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये आज एकमेव नेता करतो, तो म्हणजे शरदचंद्र पवार साहेब. खरं तर तुम्ही सांगताय की शरद पवार हे पुरोगामी विचाराचे नेते आहेत, पण त्यांच्यावर बऱ्याच वेळा विशेषतः राज ठाकरेंकडून जातीयवादाचा किंवा जातीयवाद पसरवल्याचा आरोप केला जातो. या आरोपाला तुम्ही कसं उत्तर द्याल? जातीयवादाचा त्यांचा विचार नाही आहे. त्यांचा हेतू एक असा असतो की जो पिचलेला बहुजन समाज आहे, शेतकरी समाज आहे, हा समाज कुठेतरी वरती यायला पाहिजे आणि म्हणून शेतकरी वर्गाचा किंवा बहुजन समाजाचा ते ज्यावेळेला विचार करतात त्यावेळेला त्यांच्यावर हा आरोप केला जातो की ते जातीयवादी आहेत. परंतु त्यांनी असं व्यक्तिगत कोण बाबा ही जात, तसं पाहायला गेलं त्यांनी उच्चवर्णीय लोकांचे त्यांच्याजवळ मित्र आहेत त्यांचे अनेक, हे त्यांना जातीयवादाचा तोच त्यांचा कधीच विचार नव्हता. त्यांचा हा विचार आहे की हा शेतकरी जो आहे, हा गरीब शेतकरी जो आहे, हा पिचलेला शेतकरी जो आहे, हा बहुजन समाजातला जो विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, तिला कुठेतरी उच्च शिक्षण मिळलं पाहिजे, ती कुठेतरी वरती गेली पाहिजे. आज तुम्ही पवारसाहेबांच्याकडे कधी जरी गेला तर त्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता असेल, दादांसारखा असेल, तो ज्यावेळेला गेला दादा सांगतात, माझी मुलगी साहेब तृप्ती
मामलेदार तहसीलदार झाली. साहेबांना खूप आनंद होतो. अरे हो, आपल्यातला कोणीतरी एक माणूस असा मोठा होतो याचा साहेबांना आनंद होतो. आणि यशवंतराव चव्हाणांचे जे विचार आहेत, यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेला जेव्हा राजकारणी त्यांचं कृष्णकाठ जर तुम्ही वाचलं असेल तर यशवंतरावांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एका विशिष्ट समाजाला नावं ठेवण्यापेक्षा आपण त्या समाजाच्या बरोबर प्रभावात कसे जाऊ याच्यासाठी प्रयत्न करा. आणि तोच प्रयत्न शरदराव करत असतात. शरदरावांना असं म्हणायचं की ही जी सामाजिक मध्ये ही जी सोशली म्हणजे हा जो विचारधारा आहे या विचारधारेमध्ये ही आपली माणसं गेली पाहिजेत. ती माणसं नुसते नावं ठेवत राहिली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं नाही. त्यांचं म्हणणं असं की तुम्हीसुद्धा त्या सामाजिक ह्याच्यामध्ये जा. म्हणून यशवंतरावांनी सारख्यांनी डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, सत्तेची विकेंद्रीकरणाची संकल्पना यशवंतरावांनी का मांडली की समाजातला एखादा लहानसा माणूस राजकारणामध्ये येऊन एखादा माणूस सभापती होऊ शकतो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकतो. ही जी संकल्पना यशवंतरावांची होती की यशवंतरावांचं म्हणणं असं तुम्ही त्या प्रभावात सामील व्हा. तुम्ही फक्त एखाद्या समाजाला नावं ठेवण्यापेक्षा त्या समाजाकडून तुम्ही काय घ्यायचं असेल तर तुम्ही त्या प्रभावामध्ये सामील व्हा आणि तुम्हाला हे शिक्षण द्या. म्हणून मग कर्मवीरांसारखी माणसं असतील, यशवंतराव चव्हाणांसारखी माणसं असतील, रयत शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली. म्हणजे यांचा सगळ्यांचा विचार हा की ह्या प्रभावामध्ये ही लोक आल्यानंतर त्यांचे आणि आज आपण पाहतो आज असं काही डिस्क्रिमिनेशन कुठं राहिलेलं नाही. आज सर्व समाजातील लोक मोठमोठ्या याच्यावर पदावर जे गेलेत. आज पवारसाहेबांनी जे मुलींना शैक्षणिक दर्जा हे शैक्षणिक ह्याच्यामध्ये सवलत दिल्या. आज मी विजयरावांचं कॉलेज ते चालवतात. त्या कॉलेजमध्ये मी अनेक वेळा जातो. आज ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आज ग्रॅज्युएट होऊ शकली हे केवळ शिक्षणाचं उघडलेली दरवाजे आहेत ना. म्हणून माझ्यामध्ये जातीयवादाचा जो काही विचार मांडतात तो कुठला तरी संकुचित विचार आहे, तसं काही नाही आहे. शरद पवारांवर जातीयवादाचा जो आरोप होतो तो संकुचित आहे असं आपल्याला ते म्हणतात. आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार हेमंत ताकवले आहेत. ताकवल्याचं काय सांगाल? तुम्ही पवारसाहेबांचं राजकारण फार जवळून बघितले, बऱ्याच वेळा तुम्ही त्याचं वार्तांकनसुद्धा केले, तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे. पवारसाहेबांचा परवाचा जो निर्णय त्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? बारामतीच्या सभेमध्ये त्यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. खरं तर वय वर्ष आता 84 म्हणजे 85 आणि अजूनही 1.5 वर्ष साहेब राज्यसभेचे सदस्य आहेत. म्हणजे जवळजवळ वयाची 85च्याही पुढे ते ह्या राजकारणाच्या प्रवाहामध्ये आहेत. खरं तर आता त्यांना असं वाटतं की जी जनरेशन आहे, नवीन जनरेशन आहेत, त्यांनी कुठंतरी आता हा गाडा हाकावा किंवा आणि त्यांनी एक मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडावी असा त्यांचा कदाचित कयास असेल. आणि त्यामुळे त्यांनी राजकीय संन्यास थोडासा जरी घेतला असला तरी अण्णासाहेब म्हणले किंवा विजयराव कोलते म्हणले की त्यांनी सामाजिक किंवा त्याच्या एक मार्गदर्शक किंवा गुरु म्हणून त्यांनी कायम कार्यरत आहोत ही सर्वसामान्य महाराष्ट्रीयाची भावना आहे. म्हणजे आणि त्यांच्या बाबतीत खूप असे संसदीय राजकारणात त्यांनी संन्यास घेतला असं तरी त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक ते काही क्षेत्र इतर क्षेत्र म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्यांचा खरं तर काय होतं आपण सहभाग होता. म्हणजे अगदी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असतील किंवा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष असतील, सांस्कृतिक अनेक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असेल. अगदी सासवडचं आचार्यात्र सांस्कृतिक भवन बांधण्यातसुद्धा शरदरावांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. हे अगदी मुद्दाम नमूद करावं वाटते. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे ना ते महाराष्ट्र कधी विसरणार नाही. आणि त्यामुळे ह्यापुढे त्यांनी जरी ते विजयराव म्हणतात संसदीय संन्यास जरी त्यांनी घेतला असला तरी त्यांनी सामाजिक किंवा मार्गदर्शक म्हणून ह्यापुढे कायम कार्यरत हवं असं वाटतं. आणि त्यांची एक आत्ताचा राजकारणाचा जो आवाका आहे तो पाहता ती जबाबदारी हे देखील ह्यापुढे अजून अविरतपणे पार पडतील असं मला विश्वास वाटतो. शरद पवारांना तुम्ही फार जवळून बघितलं की शरद पवार तुम्हाला नावानेशी ओळखतात. शरद पवारांच्या बद्दल म्हणजे तुमच्या जीवनातले काय किस्से सांगाल काय? मनमोहन सिंग साहेबांच्या कारकिर्दीमध्ये पवारसाहेब कृषी मंत्री असताना आम्ही दिल्लीला गेलो होतो आणि 6 जनपद म्हणजे साहेबांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी थोडंसं आम्ही सकाळी गेलो. साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे तिथे एवढे प्रचंड सकाळी भेटणारे लोकांची रीग असते. वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, राजकीय पुढारी असतात, मंत्री असतात, सगळे असतात. परंतु तरीसुद्धा सासवडचा किंवा आपल्या महाराष्ट्रातली जी माणसं आलेली आहेत ते आले की त्याच्या आस्थेने ते चौकशी करतात, चहा पाणी नाश्ता केला आणि त्यांनी कामाचं स्वरूप विचारलं. तर त्यांनी त्यावेळेस मला असं सांगितलं की तू आता लगेच तिथे ह्याला या कृषी भवनला तुम्ही या, मी तिथे आहे. आणि साहेब गेल्यानंतर आम्ही काही वेळातच कृषी भवनला पोहोचल्यानंतर साहेबांनी काही मिनटामध्ये जो काही छोटासा आमचा विषय होता, प्रश्न होता, तो तिथं मार्गी लावून कृषी भवनला. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस अधिवेशन चालू होतं संसदेचं. तर साहेब म्हणले आलं तर तुम्ही या म्हणले हाऊस बघायला तरी या. आणि खरं तर आमच्याकडे काही परमिशन नव्हती काय नाही, पण साहेबांच्या त्या पीएला सांगून त्यांनी आमच्या दोघांची, माझे मित्र संजय जाधव मी होतो, आणि काही मिनटात आम्हाला त्याची परवानगी दिली आणि आम्ही लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासाला त्यावेळेस हजर राहिलो. त्या दिवशी मला वाटतं त्या सुषमा स्वराज यांनी ते चिनीचा भाव
म्हणजे साखरेचा भावावरती खूप त्या दिवशी रणकंदन झालं होतं. त्या दिवशी आम्ही खरं तर त्या हाऊसमध्ये होतो आणि त्याला समर्पक असं उत्तर साहेबांनी दिलेलं मला चांगलं आठवतं आहे. म्हणजे हा एक अनुभव आहे. दुसरा ध्यास फाउंडेशन म्हणून आळंदीला आहे, वारकऱ्यांची संस्था आहे, त्याचे उद्घाटक म्हणून साहेब आले होते. अत्यंत वेगळ्या पद्धतीचा खरं तर तो उपक्रम होता, परंतु साहेबांनी त्याला कुठलंही राजकीय असं कलंक न लावता किंवा राजकीय रंग न देता एका वेगळ्या पद्धतीने त्याचं ते हाताळणी केलं आणि त्याला भाषण केलं, तेही मला चांगलं आठवतं. म्हणजे खरं तर शरद पवारांना भेटायला दिल्लीमध्ये कोण गेलं तर शरद पवार आपल्या घरातला माणूस आल्यासारखा त्याचा पाहुणचार करतात. त्याचबरोबर त्याचं जे काम आहे ते सुद्धा मार्गी लावतात. हा बऱ्याच लोकांचा म्हणजे सगळ्याच लोकांचा अनुभव आहे आणि याविषयी बोललं जातं. आपल्या समोर काही नागरिक आहेत. काय सांगाल, शरद पवारांनी आता राजकीय निवृत्ती घ्यायचं संकेत दिलेले आहेत, त्यांच्या निवृत्तीकडे का नमस्ते, मी प्राध्यापक राजेश काकडे. मी जास्त न बोलता फक्त 3च वाक्य सांगेल. हे शरद पवार साहेब म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहेत आणि 84 वर्षाचे तरुण एवढंच मी त्यांच्या बाबतीत म्हणेल. कारण का की ज्या नव्या पिढीला त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल. आणि तिसरं शेवटचं एकच सांगेल की जे ते निर्णय घेतील पवार साहेब तो निर्णय योग्यच असेल. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला आमचा प्रणाम. एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शरद पवारांनी असं म्हटलं की तरुणांना संधी दिली पाहिजे. शरद पवारांचा हा विचार बाकीचे राजकारणी घेतील काय? या ठिकाणी त्यांनी तो पवार साहेबांचा आदर्श त्यांच्या पुढच्या आयुष्यात घ्यावा एवढंच मी त्यांना सांगेन. तर शरद पवारांनी जो राजकीय संन्यास घेण्याचा किंवा राजकीय निवृत्ती घेण्याचे जे संकेत दिलेले आहेत त्या संकेताकडे पुरंदर तालुक्यातील म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातील लोक कसं पाहतात याबद्दल आपण लोकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे, सासवड.